राष्ट्रीय विज्ञान दिन आणि या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपण काही छोटे छोटे प्रयोग पाहणार आहोत। तर आपला पहिला प्रयोग आहे जळण्यासाठी म्हणजे आग लागण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि हा प्रयोग पाहण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। ते साहित्य आहे एक मेणबत्ती, एक काचेचा ग्लास, काळी पेटी आणि एक ताक। तर आपण प्रयोगाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, मेणबत्ती घ्यायची आहे, ताटामध्ये अशी मेणबत्ती ठेवूया। त्यानंतर त्या मेणबत्तीला आपण पेटवूया। पेटण्यासाठी काय लागतं, ऑक्सिजन लागतंय ना। आपल्या या वर्गामध्ये ऑक्सिजन भरपूर आहे म्हणून ही काळी पेटणार आणि मेणबत्ती पण पेटणार। बघा काळी पेटलेली आहे आणि मेणबत्ती देखील पेटलेली आहे, कारण काय आहे इथं ऑक्सिजन आहे। आता ऑक्सिजन भरपूर आहे म्हणून ही मेणबत्ती कंटिन्यू पेटलेली राहील। जोपर्यंत आपण हिला विझवणार नाही किंवा ही मेणबत्ती जळून संपणार नाही तोपर्यंत ही मेणबत्ती जळत राहील। कारण काय आहे, या पूर्ण हॉलमध्ये ऑक्सिजन भरपूर आहे, तो संपणार नाही लवकर। एवढ्या मेणबत्तीसाठी तो पुरेसा आहे, भरपूर वेळ चालेल। मेणबत्ती सगळी संपली तरी ऑक्सिजन संपणार नाही, कारण खिडक्या उघड्या आहेत, दार उघडा आहे, बाहेरची हवा सतत येत राहते। आता आपण काय करूया, या मेणबत्तीवर हा काचेचा ग्लास ठेवूया आणि ग्लास ठेवल्यानंतर काय होतंय बघूया, म्हणजे त्या मेणबत्तीला ऑक्सिजन मिळतो की नाही पाहूया। आता आपण हा ग्लास याच्यावर ठेवला, काय होते निरीक्षण करा। मेणबत्ती थोडा वेळ जळली आणि थोड्या वेळानंतर काय झालं, मेणबत्ती विझलेली आहे की नाही। काय विझली मेणबत्ती, कारण ज्यावेळेस आपण ग्लास झाकला त्यावेळेस काय झालं, या ग्लासामध्ये जेवढा ऑक्सिजन होता तेवढा ऑक्सिजन जळेपर्यंत मेणबत्ती चालली आणि जसाही ग्लासातला ऑक्सिजन संपला आणि ग्लास ताटाला खालून चिकटला असल्यामुळे खालून ऑक्सिजन पण जायची काही त्या ऑक्सिजनला जाण्यासाठी वाट आहे का, नाही, म्हणून त्या मेणबत्तीला ऑक्सिजन मिळाला नाही आणि आतला ऑक्सिजन संपला तेव्हा मेणबत्ती काय झाली, विझली। म्हणजे या मेणबत्तीला जळण्यासाठी कशाची गरज लागते, ऑक्सिजनची। म्हणजे मेणबत्ती पेटवतो कशाने आपण, आगीने पेटवतोय, म्हणजे आग पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते। हे या प्रयोगातून आपल्याला स्पष्ट होतं। आलं लक्षात तुमच्या। मग आग लागण्यासाठी कशाची गरज असते, बघा आग लागण्यासाठी कशाची गरज असते, आग लागण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते। लक्षात आलं, बंद। आता आपण दुसरा प्रयोग पाहणार आहोत। दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे हवा जागा व्यापते। हवा जागा व्यापते। हवा माहिती आहे तुम्हाला, दिसते का तुम्हाला, हवा दिसत नाही पण आपल्याला हवा जाणवते। मग या जाणवणाऱ्या हवेला काही जागा लागते का गरज नाही जागेची, तर ते आपण या प्रयोगातून पाहणार आहोत। हवेला जागा लागते तर प्रयोगातून सिद्ध करायचं आहे मला। तर आपण हवेला जागा लागते की नाही ते पाहणार आहोत। पुढे पहा, तर मी एक फुगा आणलेला आहे, तर आपण हा फुगा फुगून पाहूया। फुगा फुगवण्यासाठी काय करावं लागेल, फुग्यात हवा भरावी लागेल, बरोबर आहे की नाही। मग आपण या फुग्यामध्ये हवा भरूया। बघा बघा मी काय केलं, या फुग्यामध्ये फुगा केवढा होता आधी, एवढासा होता, बरोबर, पाणी होतं ना आधी। मग मी त्याच्यामध्ये काय केली, हवा भरली आणि त्या भरलेल्या हवेने एवढी जागा घेतली म्हणून तो फुगा काय झाला, मोठा झालाय। म्हणजे हवेने काय केलंय, जागा घेतली नाही, फुग्यातली जागा घेतली नाही एवढी। आधी बघा फुग्यात हवा नव्हती, तेवढा फुगा केवढा होता, छोटासा होता। पण ज्या वेळेस आपण या फुग्यामध्ये हवा भरली तर त्या हवेनं काय केली, फुग्याची जागा घेतली, फुग्यामधली जागा घेतली आणि तो फुगा असा मोठा झालेला आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हवेला जागा लागते की नाही, बटन बोला, पूर्ण वाक्य बोला, हवेला जागा लागते। हे या प्रयोगातून आपल्याला लक्षात आलं, हवेला जागा लागते, लक्षात आलं। आता आपण तिसरा प्रयोग पाहणार आहोत। तिसऱ्या प्रयोगाचं नाव आहे हवेत ताकद असते। हवेमध्ये काय असते, ताकद असते, शक्ती असते। आता हवा तर आपल्याला दिसत नाही पण न दिसणाऱ्या हवेनं जागा पण व्यापली, मग त्या हवेमध्ये ताकद आहे का, पहा इथं समोर, हवेमध्ये ताकद आहे की नाही हे पाहायचं आपल्याला। तर त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग मी दाखवणार आहे तुम्हाला। आपल्याकडे हवा पण आहे का नाही, मग या हवेत ताकद आहे की नाही आपण पाहूया। बघा कशी पाहायची, तर हे जे पाणी आहे ना, या पाण्याला काय करूया आपण, हवा देऊया, म्हणजे हवेचा मारा करूया त्याच्यावर। त्या हवेचा मारा केल्यावर पाण्यात काय फरक पडतो का बघूया। पाण्यात जर फरक पडला तर समजून जायचं की हवेमध्ये काय आहे, ताकद आहे। नंतर त्या पाण्याला काही नाही फरक पडला तर हवेत ताकद नाही, असं स्पष्ट होईल। बघूया या हवेत ताकद आहे का, बघा मी काय करतो, बघा काय करतो, या हवा सोडतो सगळी पाण्यामध्ये, काय होतं बघूया, ताकद आहे का हवेत, बघूया काय आहे, ताकद आहे ना। पाणी किती उडालं बघा, आहे का नाही, म्हणजे हवेत जोर आहे म्हणजे ताकद आहे आणि त्या जोरानं काय झालं, ग्लासातलं पाणी बाहेर फेकलं गेलं, म्हणजे काय आहे, हवेला ताकद सुद्धा आहे। जसं हवा जागा व्यापते तसं त्या हवेत ताकद सुद्धा आहे। लक्षात आलं तुम्हाला, हवेमध्ये ताकद आहे की नाही, मग हवा
हवेत ताकद असते. लक्षात आलं? आता आपला तिसरा प्रयोग सगळ्यांनी. चौथा प्रयोग आपण पाहणार आहोत. चौथ्या प्रयोगाचं नाव आहे की पाण्यामध्ये वस्तू बुडते. कोणत्या पाण्यात वस्तू बुडते आणि कोणत्या पाण्यात वस्तू बुडत नाही, किंवा पाण्यात बुडणारी वस्तू ही कशी तरंगते. त्याच्यामध्ये जर आपण क्षाराचं प्रमाण वाढवलं म्हणजे क्षारयुक्त पाण्यामध्ये वस्तू तरंगते आणि विना क्षाराच्या पाण्यामध्ये वस्तू काय होते, बुडते. असा हा आपला प्रयोग आहे. तर बघूया. पहिल्यांदा या पाण्यामध्ये क्षार नाहीये तर या पाण्यात वस्तू बुडते की तरंगते तुम्ही सांगायचं आहे. आता मी वस्तू टाकतो याच्यामध्ये. काय आहे, लिंबू आहे. आता या पाण्यामध्ये मी लिंबू टाकलाय. बुडला की तरंगला? लिंबू बुडलेला आहे. तर आता आपण काय करूया, या लिंबाला बाहेर काढायचं आहे. पण आपण हात न लावता लिंबाला बाहेर काढूया. कसं काढायचं, आपण या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण काय करूया, वाढवूया. म्हणजे त्या पाण्यामध्ये आपण काय करायचं आहे, मीठ टाकायचं आहे. आता मी पाण्यामध्ये मीठ टाकतो. म्हणजे पाण्याचं काय करायचं आहे, क्षाराचं प्रमाण वाढवायचं आहे. हळूहळू लिंबू वर यायला लागले. जसं जसं या पाण्याचं त्या क्षार वाढेल पाण्याचं तसा तसा लिंबू काय व्हायला लागेल, वर यायला लागेल. लिंबू वर येताना दिसतोय. हळूहळू जसं जसं आपण या मिठामध्ये क्षाराचं प्रमाण वाढवू तसं तसं तो लिंबू काय होईल, बुडण्याऐवजी वर तरंगत तरंगत वरती यायला लागेल. आणि या पाण्यामध्ये भरपूर असं क्षार तयार झालं की लिंबू बुडणारच नाही, तो वरच तरंगत राहील. आला का लिंबू वर? बघा, या पाण्यामध्ये आपण भरपूर क्षार तयार केले आणि जो बुडलेला लिंबू होता तर तो काय झालेला आहे, वर तरंगत आहे. दिसतोय का मला वर आलेला लिंबू? जवळ बघा. तर या ठिकाणी बुडलेला जो लिंबू होता तो पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळे काय झाला, तो आता तरंगायला लागलाय. बरोबर आहे. म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात त्या पाण्यामध्ये वस्तू बुडण्याऐवजी काय होते, तरंगते. आणि ज्या पाण्यात क्षार अजिबात नसतात त्या पाण्यामध्ये वस्तू बुडते. लक्षात आलं? हा. बघा, पाचवा प्रयोग असा आहे की हळद, लिंबू आणि धुण्याचा सोडा याच्यावर आधारित हा प्रयोग आहे. आपण कधी कधी पाहतो की काही लोक ह्या विज्ञानाचा फायदा घेऊन लोकांना फसवतात आणि त्याच्यावर भरपूर काहीतरी लोकांना म्हणजे वेळ बनवून लोकांना भूत बाधा वगैरे असं काही काही करतात आणि सांगतात लिंबू काहीतरी काय करतात, लिंबू पिळतात आणि लिंबातून रक्त निघालं असं दाखवतात. आहे का नाही? म्हणजे तिथं काहीतरी भूत बाधा आहे असं ते आपल्याला सांगतात आणि आपण विश्वास करतो. कारण लिंबूमधून रक्त कसं नाही निघत, निघतं का? नाही निघत ना. पण ते तसं करून दाखवतात. तसं ह्या साधनांचा वापर केला की हळद आहे त्या हळदीचा रंग लाल होतो. कसा होतो ते आता आपण पाहूया. बघा, आपल्याकडे हळद आहे. आपण इथं हळद घेऊया. बघा, इथं हळद टाकली. इथं तुम्हाला हळद दिसते का? हळद दिसते काय? हा. आता हळदीचा रंग कसला रे? पिवळा आहे ना. हा. आता या हळदीमध्ये आपण काय करूया, थोडंसं पाणी. हळदीचा रंग कसला रे? पिवळा आहे ना. बघा, आता या हळदीमध्ये आपण काय केलं, हळदीमध्ये आपण हा सोडा टाकूया. बघा काय होतं, काय झाली रे, हळद कसली झाली, लाल झाली ना. काय झाली, लाल झाली. बघा, रक्तासाठी एकदम लाल लाल झाली का नाही? हा. आता या लाल झालेल्या हळदीला परत पिवळं करायचं होईल का रे? हा. बघा, आपल्याकडे लिंबू आहे. आपण लिंबाचा प्रयोग करूया. पिवळं होतं का बघूया. बघा, लाल झालेली हळद परत पिवळी झालेली आहे. दिसतंय का? हा. दिसलं? म्हणजे सोडा, हळदीमध्ये जर सोडा टाकला तर हळद कसली होते, लाल होते. आणि लाल कुंकू घेतला पण म्हणजे हे कुंकू तयार झालं होतं. त्या कुंकवामध्ये जर आपण लिंबू पिळला तर कसला रंग होतो, परत पिवळा रंग मिळतो. आलं लक्षात? हे काय आहे, लिंबू आहे. हा काय आहे, धुण्याचा सोडा आणि ही हळद. या तिघांचं मिश्रण केलं की अशा पद्धतीनं रंगामध्ये बदल होतो. लाल रंगाचा पिवळा रंग करता येतो, पिवळ्या रंगाचा लाल रंग करता येतो. आणि याचाच फायदा घेऊन लोकांना फसवतात आणि लोक फसतात पण. कारण लोकांना सायन्स माहिती नाही, विज्ञान माहिती नाही. शिकलं तर विज्ञान कळेल, नाही शिकलं तर अडाणी राहील. मग अडाणी लोकांचा सगळ्याच फायदा घेतात आणि म्हणून हे प्रयोग आपल्याला माहिती पाहिजे. आलं लक्षात? धन्यवाद.